मनू बाजूला. आकाश माझं ऐक, त्याला सोड. मी आज नाही सोडणार हिला. आकाश तुला माझी शपथ आहे. मंगेश हे गायब होतो हा सारखा. अधून मधून त्याच्यावर लक्ष ठेव. तुला सांगतो सगळ्यात हरामी माणूस तो आहे. सावध राहा, नाहीतर भलतच काहीतरी करून बसेल तो. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही साहेब. कालपासून काही पत्ताही नाहीये. म्हणून त्याच्या बाबतीत इतकी शांत कशी काय राहू शकतेस तू? आकाश, कारण तो आहे याची भीती वाटण्यापेक्षा तू माझ्या बरोबर आहेस याचा आनंद वाटतोय मला. तो मेला तरी त्याची माणसं आपल्याला छळत राहतील आणि त्याच्या मरणापेक्षा तुझं आयुष्य जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आकाश आई थांब. तू काही बोलण्याआधी मलाच तुमच्याशी काही बोलायचं. खरं तर लग्नाआधी तुम्हाला सगळं काही सांगूया तसं मनूच मला म्हणाली होती, पण मीच तिला थांबवलं. सांगायचं नाही असं काही नव्हतं आमच्या मनात, नाही. पण योग्य वेळ याच्या आतच अशा काही घटना घडल्या की आम्ही काही बोलण्याच्या आतच तुम्हाला सगळं काही कळलं. या सगळ्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी आणि मनू हे घर सोडून जातोय. नाही काय बी तकलीफ होऊन नाही राहिली दर्शन भाऊ. ते इकडची हवा नाही मानवली मला आणि गावाला कामी बी अडकून राहिलेत ना माझे. हा उद्याची हवी. उद्याची काढशील बरं. हो दर्शन भाऊ लई उपकार झाले. तू असा निर्णय घेऊच कसा शकतोस? तू आम्हाला सोडून जाणार या मुलीसाठी? आतापर्यंत स्वतःच्या मुलीसारखी असणारी मनू आज अचानक तुम्हाला परकी वाटते? ती बायको आहे माझी आणि अशा प्रसंगात मी तिला साथ नाही देणार तर कोण देणार? तू हिची साथ सोडायला तयार नाहीयेस, पण आमच्याशी असलेले संबंध तोडायला निघालास. नाही नाही बाबा, तुम्ही गैरसमज करून घेता. मी कोणाशी संबंध तोडायला निघालेलो नाही. मी फक्त इतकंच म्हणतोय की आत्ता जर मी आणि मनू या घरात राहिलो तर जे जे आम्हाला भोगायचंय ते तुमच्या वाट्याला येणारच. आम्ही त्यासाठी तयार आहोत. त्याला कसं तोंड द्यायचं आम्ही ठरवलंय.